झालेली लोक आहात, अधिकार तुम्हाला प्राप्त झालेला आहे. हा अधिकार कसला आहे? त्या मोक्ष पदाला प्राप्त करण्याचा. मग त्या मोक्ष पदाला जाण्यासाठी आपला प्रवास हा असाच टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे. पहिला राम कळायला पाहिजे. म्हणून रामाचं नाम पहिलं आहे. रामाचा काय घ्यायचंय? आचार घ्यायचाय. रामायण वाचा, रामायण ऐका. रामायणामध्ये असणारं प्रत्येक पात्र एक एक महान विभूती आहे. प्रत्येकाचा त्याग हा विशेष आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आणि विशेष पूर्णावतार असणारे श्री राम म्हणजे पूर्णावतार आहेत. त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र हे आपल्याला प्रत्येक भूमिकेमध्ये म्हणजे संसारामध्ये असताना, प्रपंचामध्ये असताना आणि परमार्थामध्ये असताना दोन्हींचा समन्वय कसा साधायचा आणि दोन्हींचा समन्वय साधता साधता हे आयुष्य कसं खंडित करायचं याचं ज्ञान आपल्याला राम देतो. म्हणून श्रीरामांच्या नामाचा उच्चार पहिला केला जातो. दुसरा उच्चार येतो तो श्रीकृष्णांचा, रामकृष्ण हरी. राम एकदा कळला, रामाचं आचरण एकदा कळलं, ते आपल्या अंगी बाणवलं गेलं की आपोआप आपल्याला कृष्ण विचार कळतो. कृष्ण विचार म्हणजे काय? तर श्रीकृष्णांची भगवद्गीता. त्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे? तर ज्ञान दिलेलं आहे. हे असं ज्ञान आहे जे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातं. जीवन मंगलमय करणारी भगवद्गीता आणि जीवनाचं मरण मंगलमय करतं ते श्रीमद भागवत असतं. म्हणून श्रीकृष्ण जाणायला पाहिजे. जीवन कसं जगायचंय तेही आपल्याला कळता येईल आणि मरण कसं मंगलमय करायचंय हेही जाणता येईल. याच्यासाठी दुसरा जो जप केला जातो तो कृष्णाचा जप केला जातो. राम कृष्ण म्हणजे रामाचं आचरण झालं, कृष्णाचा विचार झाला आणि ज्या वेळेला हे दोन्ही आपल्याला साधतं, आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग काय करायचं? भगवंताची प्राप्ती होते. आता ज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजेच काय? तर भगवंत जो नेमका आपण म्हणतो तो कसा असतो, काय असतो, त्याचं स्वरूप काय असतं हे आपल्याला कळायला लागतं. आणि ते कळल्यानंतर आपल्याला त्याच भगवंताच्या नामामध्ये अगदी रमून जावंसं वाटतं. म्हणून आपले जर संत बघाल ना तर ते संत सतत विठ्ठल 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 का करायचे? कारण त्यांनी प्रपंचही साधलेलं आहे, प्रपंचातून परमार्थही साधलेलं आहे आणि परमार्थ साधल्यानंतर त्यांना जी भगवंताची प्राप्ती झालेली आहे ना त्या भगवंताच्या प्राप्तीचा जो आनंद आहे ना तो आनंदांचा आनंद असणारा असा परमानंद आहे. आणि त्या परमानंदाची गोडी चाखण्यासाठी सतत 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 त्यांना नामजपामध्ये रममान व्हावंसं लागतं. म्हणून मग तिसरा हरी आहे, कारण मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आपल्या रुजलं पाहिजे. म्हणून रामकृष्ण हरी असा जप केला जातो. प्रवचन सेवेसाठी घेतलेला हा जो अभंग आहे तो संत एकनाथांचा इतका अंतर्मुख करणारा असा अभंग आहे. महाराज या अभंगाच्या पहिल्या पदामध्ये म्हणता आहेत की दुर्लभ नरदेह मानवा, दुर्लभ नरदेह. हा जो मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे ना हा मुळातच दुर्लभ आहे. तो आपल्याला भगवंताच्या अनुग्रहाने प्राप्त झालेला आहे. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात 3 गोष्टी आयुष्यामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. दुर्लभम त्रैमैवैतद, दुर्लभम त्रैमैवैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. पहिली गोष्ट अत्यंत महत्वाची आहे तो म्हणजे तुम्हाला मिळालेला हा नरदेह, हा मनुष्याचा देह, ही भगवंताची कृपा आहे म्हणून तो प्राप्त झालेला आहे. भगवंत हे ज्या वेळेला आपण मनुष्याच्या जन्माची महती आपल्याला कळते ना त्यावेळेला मग आपोआप असं वाटायला लागतं 3 प्रश्न मनाला विचारायचे. मला नरदेहाची प्राप्ती का झाली? नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर माझा हा जन्म कशासाठी आहे? मला काय करण्यासाठी भगवंताने इथे पाठवलेला आहे आणि कशा प्रकारे कुठे मला जायचं आहे? अर्थात भगवंतापर्यंतच पोचायचं आहे म्हणजे मोक्ष पदाला पोचायचं आहे. मग त्या मोक्ष पदाला जाण्यासाठीचा रस्ता कोण दाखवणार आहे? प्राणी देवासी विसरला सुख मानिले संसारी जाऊनी पडला अघोरी.
आम्ही जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर ही जी महामाया आदिमाया या ठिकाणी आपल्याला नाना तऱ्हेच्या मोहांमध्ये, बंधनांमध्ये, नाना इंद्रियांसक्तीमध्ये, विकारांमध्ये गुंतवून ठेवण्याचं सतत सतत काम करत असते. आशा अपेक्षा नावाची अशी शृंखला, अशी साखळी असते ना, अगदी विचित्र साखळी आहे. अगदी सर्वसाधारण काय होतं, ज्या वेळेला साखळीने आपण गुंतले जातो, साखळीने आपल्याला त्या साखळीमध्ये आपण जखडले जातो ना, त्यावेळेला माणूस तिथल्या तिथे थांबतो. पण आशा नावाची, अपेक्षा नावाची अशी शृंखला आहे ना, की ती एकदा जखडली ना की माणूस थांबत नाही, तो धावतच सुटतो. एक स्वप्न, दुसरं स्वप्न, तिसरी आशा, चौथी अपेक्षा, हा कित्ता हा अगदी अनादी अनंत चालूच राहतो. आणि शेवट ज्या वेळेला येतो, डोळे मिटायची वेळ येते, भगवंत संपूर्ण आयुष्याचा चित्रपट तुमच्या समोर सादर करतो. बघ बाळा, मनुष्याचा जन्म मिळाला ना, काय काय केलंयस ते बघ, कशा प्रकारे आयुष्याचं सार्थक केलंय ते बघ. आणि त्या शेवटच्या समयी मनामध्ये चर्र होऊन जातं, अरे जन्माला आलो आणि या मोह मायेमध्ये गुंतूनच राहील. मग अशी ही जी कथा कीर्तनं असतात ना, या ठिकाणी आपल्याला अंतर्मुख होण्यासाठी एक माध्यम असतं, एक साधन दिलं जातं. आणि या साधनातून आपली जी निद्रा असते, त्या निद्रेतून आपल्याला जागृतीकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. असा हा दुर्लभ असणारा नरदेह हे मानवा तुला प्राप्त झालेला आहे. ये नरदेहाचे निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलसे. हा नरदेह कशासाठी आहे? का भगवंताने तुला हा अधिकार दिलेला आहे? तर परमानंद काय असतो, आम्हाला मनामध्ये इच्छा झाली, आज मला वडापाव खावासा वाटतोय, वडापाव खाल्ला, अरे वा, मन तृप्त झाला, आनंद झाला. पण हा आनंद किती काळ टिकतो? इच्छा पूर्ण झाली, आनंद संपला. भगवंत म्हणतो, अरे मूर्खा, नरदेहाच्या जन्माला तू आलेला आहेस, मनुष्याच्या जन्माला आलायस, काय या छोट्या छोट्या गोष्टींच्या आशा अपेक्षांमध्ये तू जकडून स्वतःला घेतोस? याही पलीकडे ये, मी कोण आहे, मी कसा आहे, तू आणि मी, आपलं नातं काय आहे हे समजून घे. आणि हे समजून घेतल्यानंतर जे तुला प्राप्त होणार आहे ना, तो या आनंदाचा पलीकडे असणारा असा तो परमानंद असणार आहे. त्या परमानंदाचा आनंद घे. आणि परमानंद काय असतो? काय असतो परमानंद? की जो कधीही न संपणारा असा आनंद असतो. अशा आनंदामध्ये सतत 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 आपल्याला बुडून राहावंसं वाटतं, रमून जावंसं वाटतं. हा आनंद फक्त आमच्या संतांनाच का कळावा? आज या ठिकाणी इथे येऊन तुम्ही बसलेले आहात, मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही अनुग्रहित आहात, स्वामींची कृपा आहे, त्यांच्या कौतुकापोटी आज या ठिकाणी आलेले आहात. महाप्रसाद घेतलेला आहे. 3 दिवस इतका सोहळा सुंदर चाललेला आहे. आयोजक संयोजक दिवसाची रात्रीची काही पर्वा न करता इथे या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी इतकी मेहनत घेत आहेत. मग याचा फायदा कोणाला व्हावा? स्वामी इथे बसलेलेच आहेत, रोज महाप्रसाद देतच आहेत, पण त्या महाप्रसादाच्या पुढेही जाऊन असा दिव्य प्रसाद तुम्हाला प्राप्त व्हावा या दृष्टीने भगवंताने आज तुम्हाला या ठिकाणी आणून बसवलेला आहे. त्यामुळे ही जागृती होणं गरजेचं आहे की दुर्लभ असणारा असा नरदेह मला प्राप्त झालेला आहे, या नरदेहाला मी सार्थकी कसं लावायचं? संसार सिंधूसी तारक स्वामी दत्तराज एक. सद्गुरूंचं महत्व आता या ठिकाणी स्वामी आणि दत्त महाराज हे कोणी वेगळे नाहीच आहे. कारण आपण पाहिलं, दत्त महाराजांचा जो नृसिंह सरस्वती जो अवतार आहे, गुरुचरित्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की नृसिंह सरस्वती महाराजांनी ज्या वेळेस महानिर्वाण केलं, ते सर्व शिष्यांना आशीर्वाद देऊन ज्या वेळेला निघाले, जाताना त्यांनी आपल्या भक्तांना सांगितलं की मी कर्दळी वनात जातो. कर्दळी वनामध्ये त्यांनी 12 वर्ष तिथे तपश्चर्या केली. आणि 12 वर्षांनंतर कर्दळी वनामध्येच एक लाकूड तोड्या, त्या ठिकाणी लाकडं कापण्यासाठी गेलेला आहे. आणि हातातली लाकूड पडते आणि एका बाजूच्या वारुळावर त्या कुऱ्हाडीचा घाव त्या ठिकाणी होतो आणि त्या वारुळामधून रक्त व्हायला लागतो.
लाकूड तोडायला आश्चर्य वाटायला लागतं की हे काय झालं. लगेच तो खाली उतरतो, वारुळावरची माती बाजूला करतो आणि माती बाजूला केल्यानंतर साक्षात ब्रह्मांड नायक असणाऱ्या अशा स्वामी समर्थांची मूर्ती त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळते. बोला ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज की जय. आणि त्या ठिकाणी भगवंत साक्षात स्वामी तिथे प्रकट झालेले आहेत त्या वारुळातून. आणि तेव्हापासून स्वामींनी अनेक गावांमधून अनेक देशांमधून त्यांनी प्रयाण केलेले आहे, तीर्थाटन केलेलं आहे आणि आपल्या भक्तांवर त्यांनी कृपा केलेली आहे. आणि अखेर अक्कलकोटी जाऊन ते विसावले आणि त्याच ठिकाणी आज अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आपल्याला दिसतं. दत्त कुळातले असणारे असे हे स्वामी समर्थ म्हणजे साक्षात दत्तावतारी पुरुष आहेत. आणि दत्त म्हणजे कोण, तर ज्यांना आपण सद्गुरु म्हणतो, ज्ञान देणारा असा तो गुरु. आयुष्यामध्ये गुरुचं महत्व इतकं काय आहे, तर गुरुचरित्रामध्ये अशा अनेक कथा आहेत. आपल्याकडे वेळ थोडा आहे कारण इतरही पुढचे कार्यक्रम या ठिकाणी वाट पाहत आहेत, मंडळी आलेले आहेत, त्यामुळे थोडक्यात इथे निरूपण करायचंय म्हणून सांगते. गुरुचरित्रामध्ये इतक्या सुंदर कथा सांगितलेले. गुरूंचं महत्व काय आहे का, गुरु आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला कलियुग सुरू झालं, 4 युग होती, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ज्या वेळेला कलियुगाचं पाचारण पृथ्वीवर होणार होतं, कलियुगाची जी देवता आहे कली, तो कली त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मदेवांना भेटलेला आहे. ब्रह्मदेवांनी ही सगळी रचना केलेली आहे. आणि त्यावेळेला एक नियम पूर्ण म्हणजे तू भूतलावर गेल्यानंतर कशा प्रकारे वागायचं, काय करायचं, याची एक संपूर्ण नियमावली ब्रह्मदेवांनी आपल्या या कलीला दिलेली आहे. आणि त्यामध्ये एक श्लोक गुरुचरित्र सांगतं. सुकृती शास्त्र पारायणासी, सुकृती शास्त्र पारायणासी, गुरुते सेविती वंशो वंशी, विवेक धर्म करणाऱ्यांसी त्या ते तुमान बाधावे. सद्गुरुनाथ महाराज की. सुकृत्य ज्यांच्या आचरणामध्ये सदाचार आहे, शास्त्राचं पारायण म्हणजे घरी ज्यांच्या ग्रंथांचं पारायण होत असतं, अध्ययन होत असतं, ज्यांच्या कुळामध्ये ज्यांच्या वंशामध्ये सद्गुरूंची वंशोनवंशा पूजा होत असते, जो सद्गुरूचं नामस्मरण करत असतो, त्याला भजत असतो, अशा या सर्व लोकांच्या वाट्याला तू जाऊ नकोस असं ब्रह्मदेव त्या कलीला सांगतायत. याचा अर्थ काय हो, सद्गुरू ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये येतात ना, बऱ्याचदा लोक असं म्हणतात आम्ही गुरु केला, गुरु करत नाही. गुरु आपल्या आयुष्यात येत असतात. हे नातं हे जन्मांपासूनच असतं. ज्याप्रमाणे एखाद्या बगीच्यामध्ये सुंदर सुंदर फुलं फुलतात, वसंत ऋतू येतो आणि या सुंदर फुलांचा सुगंध पसरायला लागतो, फुलपाखरांना आणि गुंग्यांना त्या ठिकाणी बोलवायची गरज लागत नाही, त्या आपोआप त्या ठिकाणी येतात. त्याप्रमाणे जेव्हा आपल्या ठाई भगवंताची भक्ती वाढायला लागते ना, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू येत असतात. मग ते अनेक जे संत असतील, सद्गुरू असतील किंवा भगवंताच्या स्वरूपात, कुणाला गणेश आवडतो, कुणाला हनुमंत आवडतो, कुणाला श्रीराम आवडतो, कुणाला विठ्ठल आवडतो, कुणाशीही नातं जोडा, पण त्याच्याशी आपलं गुरुत्वाचं नातं निर्माण करा. सद्गुरूचा सन्मान त्यांना द्या. म्हणजे आयुष्यामध्ये नेमका प्रवास कसा करायचा आहे, कुठून आलो कुठे जायचं आहे ना, याच्यामध्ये आपली फसवाफसवी होणार नाही. आणि सद्गुरू म्हणजे कोण असतात तो, ज्यांना हा रस्ता माहित आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, तर भगवंत म्हणजे कोण असतो, तर भगवंत म्हणजे आपण गाय समजूया, आणि आपण त्या गायीची वासरं आहोत, लेकरं आहोत. आणि ज्या वेळेला जन्माला येतो ना, त्या वेळेला माया रूपी अशा या घनदाट जंगलामध्ये ज्या ठिकाणी वाघिणीच्या स्वरूपामध्ये हा प्रपंच वारंवार आपले लचके घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो,
आपण असलेली ही वासर आपल्या आईकडे, आपल्या त्या गायीकडे जाण्यासाठी आतुर असतो, परंतु वारंवार 6 विकार, ज्यांना आपण षड विकार म्हणतो, इंद्रियासक्ती, इंद्रियांना जे जे आवडतं ते करावंसं वाटतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करत असतात तर पुन्हा पुन्हा या भगवंतापासून दूर ठेवत असतात. मग अशा वेळेला ज्या वेळेला आपण सद्गुरू करतो ना, तो सद्गुरू या सगळ्यांमधून आपल्याला बाजूला करतो आणि त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणून सद्गुरूंशी हात मिळवणी करणं, सद्गुरू आयुष्यामध्ये घेणं हे अतिशय गरजेचं आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत एकनाथ महाराज सांगताहेत, भव सिंधूसी तारक स्वामी दत्तराजैक. हा जर भवसिंधू या ठिकाणी पार करायचा असेल ना, तर आपल्याला काय करायचंय? सगळ्यात सोपा मार्ग, 9 प्रकारची नवविधा भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि शेवटी आत्मनिवेदन. ज्याला जो मार्ग आवडतो त्या मार्गाने जा, भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. या 9 प्रकारच्या ज्या भक्तीचे मार्ग आहेत हे सगळे स्वतंत्र आहेत, आपल्याला ते तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्थ आहे. ज्याला जो पटतो तो मार्ग घ्या आणि भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठीच आजचा हा अतिशय सुंदर असणारा असा हा अभंग आपल्या समोर मी मांडलेला आहे. जाता जाता भगवंताचा महाप्रसाद घेतलातच, आता हा दिव्य प्रसाद सुद्धा घ्या. भगवंताच्या नामाचं महत्व समजून घ्या, कारण नाम हेच भगवंताचं स्वरूप आहे. स्वामी या ठिकाणी बसलेलेच आहेत आपल्यावर कृपाशीर्वाद करण्यासाठी. त्यामुळे भगवंताचं, स्वामींचं नाम घेत घेत पुढे जाऊया आणि असे अनेक कार्यक्रम यापुढे उत्तरोत्तर चालू राहू देत आणि आपली भेट पुन्हा पुन्हा होत राहू दे. यासाठी मंडळाच्या आयोजकांना, संयोजकांचे सर्वांचे मी आभार मानते आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करते आणि आजची ही प्रवचन सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. बोला सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय.